नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. वादळं कितीही आलीत तरी पर्वत जागचा हलत नाही, विचलित होत नाही. त्याला कोणीही हलवू शकत नाही. धैर्यवान पराक्रमी पुरुषाचं देखील नेमकं तेच असतं की कुठल्याही संकटांची मालिका जरी आली, कितीही मोठं संकट असलं तरी धैर्यवान पराक्रमी पुरुष कधीही विचलित होत नाही. त्याचा तोल जात नाही, तो घाबरून जात नाही. मित्रांनो, अजित पवार गेल्यानंतर खऱ्या अर्थानं दुःख झालं ते 5 लोकांना. मी प्रत्येक वस्तुस्थिती तुम्हाला सांगणार आहे. ज्या चर्चा या दिवसामध्ये होत्या तेच नेमकं तुम्हाला सांगणार आहे. त्यात सर्वाधिक दुःख झालं अर्थातच सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि त्यानंतर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस. या व्यतिरिक्त इतरांना दुःख झालं नाही असं नाही. अर्थातच सर्वाधिक दुःख कोणाला झालं असेल तर ते अजितदादांच्या आईला. पण मित्रांनो, मला एक चांगलं ठाऊक आहे, मी कुठेतरी ते वाचलं आहे, मला तो संदर्भ आठवत नाही. पण आपल्या समाजामध्ये असे अनेक स्त्री पुरुष आहेत की जेव्हा एखाद्या पुरुषाची बायको मरण पावते किंवा एखाद्या स्त्रीचा नवरा मरतो, तेव्हा असे बहुसंख्य पुरुष किंवा स्त्रिया असतात की त्यांना एकीकडे नवरा किंवा बायको गेल्याचं दुःख खूप होतं, पण दुसरीकडे त्यांना हायसं देखील वाटतं, मोकळं मोकळं वाटतं. चला आता आपण आपल्या मनाप्रमाणे जगूया अशी भावना कुठल्या तरी कोपऱ्यात त्यांच्यात निर्माण झालेली असते. अजितदादांच्या जाण्यानं त्यांच्या सभोवताली, मग त्यातले नात्यातले असतील किंवा जवळचे त्यांचे पाठीराखे असतील, नेते असतील, अन्य अनेक सदस्य, त्यांची देखील अवस्था या स्त्री पुरुषांसारखी झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की अफवांना पीक आला आहे. बरं, आपण मृत पावलेल्या एका नेत्याबद्दल किती म्हणून अफवा पसरावायच्या. त्यात तो अडाणी अमोल मिटकरी. आजही त्याचा हट्ट असा आहे, अमोल मिटकरींची मागणी अशी आहे की त्या विमान अपघातात 5 नाही 6 वारले. आणि चूक त्या अमोल मिटकरीपेक्षा वृत्तपत्र आणि मीडियाची आहे. कारण ज्या दिवशी अजितदादा गेले त्या दिवशी 9 वाजल्यापासून तर दुपारपर्यंत ह्या जेवढ्या वाहिन्या आहेत ते सारे तेच सांगत होते की त्या विमानामध्ये 6 व्यक्ती होत्या. महाराष्ट्र टाइम्सने देखील त्यात तोच आकडा उचलून धरला. म्हणजे अडाणीपणाची, मूर्खपणाची हद्द झाली. म्हणून या वाहिन्यांवर किंवा अशा पद्धतीच्या वृत्तपत्रांवर विश्वास ठेवायला लाज वाटते. पुढल्या काही क्षणांमध्ये जे पण बोर्ड करतात विमानामध्ये, ते बोर्ड करण्याआधी त्यांचा तो तक्ता तयार केलेला असतो. तो तक्ता जसाच्या तसा माझ्या मित्रानं मला पाठवला. तो जसा मला मिळाला तसा मीडियाला देखील सहजगत्या मिळालेला असेल आणि त्यात या 5ही जणांची नावं होती. त्यामुळे मी फक्त कपाळाला हात लावून बसलो तो की किती मीडिया मूर्ख आहे की जी 6 लोकांचा हे करते. बरं, त्यानंतरही सारं संपलं असताना हा अडाणी अमोल मिटकरी अजूनही गोंधळ घालतो आहे. त्या विमानात फक्त 5 होते, 6 दूरपर्यंत नव्हते. एका वृत्तवाहिनीने तर बातमी दिली की अजितदादांच्या हातामधलं घड्याळ 10-12 लाख रुपयाचं होतं. अरे, किमान किमती तर माहीत करून घ्या. या राज्यातले जे महागडे घड्याळ वापरतात असे काही मला माहिती आहे. त्यातले एक अजित पवार होते, जितेंद्र आव्हाड आहे, प्रताप सरनाईक आहे, मोहित कंबोज आहे. त्यांच्या घड्याळींच्या किमती तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही वेडे व्हाल. कुठल्याही घड्याळांची किंमत 75 लाखाच्या पुढे सुरू असते. अजितदादांच्या हातात जे घड्याळ होतं त्याची किंमत 1 कोटी रुपये होती. म्हणजे आपल्या अडाणीपणाचं का म्हणून प्रदर्शन करायचं जर माहीत नसेल तर या पद्धतीच्या ह्या सगळ्या अफवा, त्या अफवा ऐकताना, वाचताना मनस्वी संताप होतो.
आता दुसरा मुद्दा की अजितदादा गेल्यानंतर लगेचच सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला. म्हणजे एखाद्या विरोधकानं निर्णय घेतला की त्याच्यावर टीका करायची आणि आपल्या पक्षानं याआधी कितींदा निर्णय घेतले आहेत त्याचा अभ्यास न करता बोंबलत सुटायचं. म्हणजे या देशामध्ये काँग्रेसनं खुद्द इंदिराजी गेल्यानंतर लगेचच राजीव गांधींना पंतप्रधान केलं. किंवा माझ्याकडे तर मोठी यादीच्या यादी संपूर्ण वाचून दाखवता येणार नाही, पण 1973 साली राजस्थानचे मुख्यमंत्री होते बरकुल खान. ते गेल्यानंतर किंवा त्यांच्या अंत्यसंस्काराच्या आधीच हरिदेव जोशींना मुख्यमंत्री करण्यात आलं. 1984चा किस्सा मी तुम्हाला आत्ता सांगितला. 1995 साली पंजाबचे मुख्यमंत्री बियांत सिंग गेल्यानंतर लगेच हरचरण सिंग यांना शपथविधी देण्यात आला. किंवा अगदी अलीकडलं उदाहरण 2005 साली आंध्रचे मुख्यमंत्री YSR रेड्डी गेल्यानंतर के रोशय्या मुख्यमंत्री झाले. कारण फार दिवस एवढं जबाबदारीचं पद की ते केवळ एक पद नव्हतं, तर अजित पवार एका पक्षाचं नेतृत्व करत होते आणि 15-20 दिवस जर पक्ष भरकटला तर त्यातून अनेक दुष्परिणाम बाहेर येऊ शकतात. त्यामुळे हा सारा प्रकार कुठलेही निर्णय घेताना अर्थातच सुनेत्रा पवार कोणत्याही मनस्थितीत नव्हत्या. पहिल्यांदा त्यांचं बोलणं झालं ते देवेंद्र फडणवीसांशी. देवेंद्रजींनी म्हटलं की काळजी करू नका. आणि तुम्हाला माहिती आहे की देवेंद्रची नजर आणि नियत साफ आहे. तो टाळूवरचं लोणी खाणारा माणूस नाही. जे काय शरद पवारांच्या घरातनं अफवा येतात त्या देवेंद्रच्या बाबतीत कधी येणार नाहीत. कारण त्याला सख्खा भाऊ गमावल्याचं दुःख झालं होतं. त्यानं सांगितलं काळजी करू नका, तुम्ही प्रफुल्लभाई, त्यानंतर तटकरे आणि भुजबळ पद्धतीचे जे नेते आहेत त्या साऱ्यांवर जबाबदारी टाकून मोकळे व्हा. मी इथे ठामपणे बसलो आहे, चांगलेच निर्णय होतील. आणि त्याप्रमाणे विचारांची बोलण्याची देवाणघेवाण झाली. आणि जेव्हा फडणवीसांना विचारण्यात आलं लगेचच पुढल्या काही तासांमध्ये, तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की सुनेत्रा वहिनींशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार आपल्याला करायचा नाही आणि फारसा वेळ न घालवता आपल्याला त्यांना उपमुख्यमंत्री म्हणूनच शपथ द्यायची. कारण पक्षाचा, कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा तोल सावरायचा असतो. त्यांना एकटे पण जर आलं तर फ्रस्ट्रेशन येतं आणि जे राजकीय विरोधक असतात ते गैरफायदा घेतात. त्यामुळे तो जो निर्णय होता तो लगेचच घेण्यात आला. आणि इट्स व्हेरी कॉमन, हे कायम घडतं. कुठलाही जबाबदार नेता, अमुक एखाद्या पक्षाचा नेता गेल्यानंतर त्याच्या जागी ताबडतोब नेमणूक करणं हे गरजेचं असतं. जो त्यातला अभ्यासू आहे, जाणकार आहे, ज्याला माहितगार आहे, तो कधीही असा गोंधळ घालणार नाही. हे जे काय बोंबळणार आहे ते सगळे अडाणी आहेत. त्यांना त्यातलं काही ठाऊक नाही. काही करायचं आणि देवेंद्रवर आगपाखड करायची हा एकमेव त्यांचा धंदा. त्यातून ते सगळं घडलेलं आहे. अमोल मिटकरी, तुम्ही दादा गेल्यानंतर त्या बारामतीमध्ये पोहोचला होता. जिथे अपघात घडला तिथलं सारं वातावरण तुम्हाला माहिती होतं, तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितलं. एक लक्षात तुमच्या आलं पाहिजे अडाणी अमोल मिटकरी, की जेव्हा विमानाचा अपघात झाला तेव्हा तो अपघात झाल्यानंतर त्या विमानातले सारेच्या सारे मृतदेह जे होते ते अर्थातच विखुरले, जवळपासच सगळे पडले होते. कुठलाही मृतदेह फार दूरपर्यंत गेलेला नव्हता. आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन मिस्टर मिटकरी, की तो अपघात झाल्यानंतर त्या विमानापासून हाकेच्या अंतरावर एक तबेला होता आणि काही गावकऱ्यांची घरं आहेत. त्यातले जवळपास 25 ते 30 लोक पुढल्या 6 ते 7 मिनिटात तिथे धावत आले
आणि त्यांनी आपल्या जवळपास जे पाणी होतं ते तिथे मारायला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांच्या कानावर ती बातमी गेली आणि जे जवळपास पोलीस होते गावाच्या आसपास किंवा कुठे, त्यातले केवळ 2 ते 3 पोलीस आले सुरुवातीला. जे गावकरी आले ते सारेच्या सारे दादांच्या गावातले, अजितदादांवर प्रेम करणारे. त्यांनी नसतं का सांगितलं की याच्यात 6 मृतदेह होते आणि नंतर कुठे गेलं? त्यांना तर बोंब मारण्याची गावकऱ्यांना ही सुवर्ण संधी होती. उचलली जीभ लावली टाळूला. उगाचच गोंधळ निर्माण करायचा आणि महाराष्ट्रासारख्या फालतूक बातम्या देणाऱ्यांवर विश्वास ठेवायचा. ही त्याचमुळे तर वृत्तपत्रांची विश्वासार्हता संपली आहे. खोट्या बातम्या द्यायच्या. कोण तो मूर्ख वार्ताहर होता ज्याने ही बातमी दिली? आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा की विरोधक आहे म्हणून वाटेल ते शिव्या द्यायच्या, बोंब मारायची किंवा त्यांच्याबद्दल उगाचच काही बोलत सुटायचं, या भूमिकेशी मी सहमत नाही. तुम्हाला सांगतो की अजितदादा गेल्यानंतर फक्त आणि फक्त सुप्रिया सुळेंनी प्रसंगी शरद पवारांचं देखील तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळेंची धडपड होती की यातून काही वातावरण निर्मिती करून हाताला लागतं का, आणि त्यातूनच विलीनीकरण होण्याचं ठरलं. हे सगळ्यात आधी सुप्रिया सुळेंनी सांगितलं, जे ठरलेलंच नव्हतं. एकत्र यायचं होतं ते तर आधीच आले होते. अजितदादा जाण्याच्या आधीच ते एकत्र बसायला लागले होते. विलीनीकरणाचा दूरपर्यंत प्रश्न नव्हता. त्या प्रश्नावर काहीही फायनल झालेलं नव्हतं आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्या मुलाखतीतून फडणवीसांनी दिलं आहे की अजितदादा अगदी घरातली जरी काही बातमी असली, म्हणजे मुलाचं लग्न ठरल्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी ही बातमी देवेंद्रजींना दिली, किंवा या पद्धतीच्या काही कौटुंबिक समस्या असल्या तर ते अलीकडे सारं काही देवेंद्रला सांगायचे आणि मग विचारविनिमय करून सारं काही सोडवलं जायचं. म्हणून फडणवीस म्हणाले की मला नक्कीच त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे अगदी जे पवार घराण्याचे विरोधक आहेत ते देखील ज्या पद्धतीनं आता सांगत सुटले आहेत की रोहित पवारांना उपमुख्यमंत्री करायचं होतं, सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद द्यायचं होतं, शरद पवार यांची पुन्हा राज्यसभेत खासदार म्हणून निवड करायची होती आणि अजित पवार गट गिळून असा सगळा पॉलिटिकल गेम रचण्यात आला होता. यात कोणत्याही पदासाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांचं नाव नव्हतं, पण सगळा डाव फडणवीसांनी उधळून लावला. साफ चुकीचं. यात फक्त काही प्रमाणात सुप्रिया सुळे धडपडत होती. शरद पवारांच्या, त्यानंतर रोहित पवारांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की फडणवीसांच्या विरोधात जाऊन हा क्षण नाही की काहीतरी गडबड करायची. उलट सहानुभूती, प्रेम, आपुलकी आणि दुःख हेच व्यक्त करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोणीही काहीही हालचाल केलेली नाही. हा उगाचच भ्रम आहे, ही अफवा पसरवण्यात आलेली आहे जी मिनिंगलेस होती, मिनिंगलेस आहे. एक मात्र नक्की की यानंतर देखील नक्कीच शरद पवारांच्या बाबतीमध्ये कुठे त्यांना सांभाळून घेतल्या जाईल का याचा विचार फडणवीस करतील आणि त्या दृष्टीनं फडणवीसांनी, मोदी आणि शहा यांनी आणि अजितदादांनी सुप्रियाबाबत एक हिरवा कंदील दिला होता, एक त्यांनी होकार दिला होता. सगळ्यांनी नेमकं एक ठरवलं होतं की सुप्रियाला केंद्रीय मंत्रिमंडळात घेता येईल का, आणि त्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या होत्या. पण सुप्रियाचं हे चंचल वागणं, चेहरा आणि मुखवट्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या भूमिका, तिथून आज तरी सारं काही अस्ताव्यस्त झालेलं आहे जे मिनिंगलेस आहे. तूर तेवढंच मित्रांनो, नमस्कार.